हे कवटाचं फ्रूट आहे आणि त्याचं लोणचं आहे. तुम्ही आता खाणार आहे. अँड वेलकम बॅक टू दी चॅनल. आज आहे थर्सडे आणि वाजले आहेत 6:30. कुठेतरी बाहेर फिरायला जावं म्हणून आम्ही निघालो. तर आम्हाला कळलं की वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरला सरस 2026 नावाचं प्रदर्शन लागलेलं आहे. तिथे विक्री सुद्धा आहे. लास्ट इयरला सुद्धा आम्ही तिथे गेलो होतो आणि तिथे जनरली कडधान्य, पापड, मिरची, लोणचं असं सगळं जे घरून ग्राम उद्योग आहेत त्यांना मदत करण्यासाठी म्हणून हे एक्झिबिशन लागतं. तर आम्ही आता तिथे चालू म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया तुमच्यासाठी की बघूयात आता तिथे काय काय आहे. जनरली लास्ट इयरला सुद्धा आम्ही तिकडे गेलो होतो. तर काही चांगलं भेटलं तर मी तुम्हाला नक्की सांगेन. आपण सगळं कॅप्चर करणारच आहोत. तर स्टे ट्यून आणि बघूया आता तिथे काय काय भेटतंय ते. ऑन द वे आम्हाला छानसा सनसेट बघायला भेटला. आय एम अ बिग फॅन ऑफ सनसेट अँड सनराईज, सो म्हटलं थोडंसं कॅप्चर इथे सुद्धा करूयात. जर एक्झिबिशनचं प्रत्येक स्टॉलचं व्हिडिओ कॅप्चर करायचा विचार केला तर 2 ते 3 ताससुद्धा कमी पडतील. म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त त्याच गोष्टी कॅप्चर करणार आहे ज्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल नाही आहेत किंवा ज्या मला आवडल्या किंवा ज्या मी घेतल्या. सगळ्यात पहिले आमचा स्टॉप आहे ही चाय की टपरी. सो इथून थोडंसं चहा घेतला कारण की जस्ट लॉग आउट केलं होतं मी. आय वॉज सुपर टायर्ड आणि पुढे निघालो आम्ही सिडको एक्झिबिशन सेंटरला. तर तुम्ही इन बिटवीन द एरिया बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे मोठे मोठे बोर्ड्स दिसतील जिथे लिहिलेलं आहे महालक्ष्मी सरस 2026. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगची सुविधा अवेलेबल आहे. हे आहे महालक्ष्मी सरस 2026. हे मेन बोर्ड आहे आणि इकडून तुम्ही बघितलं तर 24 मार्चपासून ते 4 एप्रिलपर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे. तर आपण आतमध्ये जाऊया. आम्ही मागच्या गेटनी एंट्री केली आहे. सिडको एक्झिबिशन सेंटरच्या 3ही गेटनी तुम्ही एंट्री केलीत तरीही तुम्ही या एक्झिबिशनला पोहोचू शकता आणि ह्यावेळी एक्झिबिशन दोन्ही साईडला लावलेलं आहे. सो बेसिकली प्रदर्शन हॉल ए आणि प्रदर्शन हॉल बी असे 2 बायफर्केशन केलेले आहेत. राईट हँड साईडला जर तुम्ही बघता तर एकदम मस्त डेकोरेशन केलेलं आहे. ह्यावेळची अरेंजमेंट मला प्रचंड आवडली. म्हणजे सगळ्यासाठी प्रॉपर जागा, सगळ्यासाठी प्रॉपर अरेंजमेंट आणि गर्दी प्रॉपरली मॅनेज केलेली आहे. हे एंट्रन्स आहे. एंट्रन्सलाच तुम्हाला एक ट्रेलर दाखवला आहे की आतमध्ये तुम्हाला काय काय भेटू शकतं. बाय द वे आत्ताची जी स्क्रीन गेली तिथे तुम्ही VR ची सोय केलेली आहे, तर ते तुम्ही नक्की ट्राय करा. मला ती गदासुद्धा फार आवडली आणि फ्रंटला एकदम मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे. आपले विठू माऊली आणि रुक्मिणी माऊली दोघं पण इथे उभे आहेत. आतमध्ये साधारण 500 स्टॉल असतील. तो त्या हिशोबाने मनाची तयारी करून जा की तुमचे 3 ते 4 तास तिथे ऑक्युपाय होणार आहेत. मी प्रत्येक लेनचा, प्रत्येक स्टोअरचा व्हिडिओ काढलेला नाही आहे. बट माय सजेशन वुड बी स्टार्ट फ्रॉम वन लाईन, त्याला एंड करा आणि क्रिसक्रॉस करत पूर्ण एरिया कवर करा. दिस इज समथिंग विच आय रिअली लाईक. दिस इज अ बुकमार्क. आणि आजूबाजूलासुद्धा यांचे जे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत ते सुद्धा छान होते. तर मी फक्त एक झलक म्हणून तुम्हाला हे स्टॉलचं नंबर सांगते. दिस इज 96. नेक्स्ट स्टॉल इज दिस स्टॉल, जिथे अशा छोट्या छोट्या मिनिएचर्स भावल्या आहेत आणि त्यांचे कपडे हे कापडाचे आहेत. दॅट इज अ USP. माझे नाव सरिता धनराज नागपुरे, मुक्काम पोस्ट खुर्जा, तहसील पवनी, जिल्हा भंडारा. माझ्या समूहाचे नाव प्रगती स्वयंसहायता महिला समूह आहे आणि मी भंडारा इथे बिलॉंग करता. माझा आंबाडीचा प्रोडक्ट आहे आणि माझ्याकडे आंबाडीच्या पाकड्या आहेत, आंबाडी पावडर आहे, आंबाडी सरबत आहे. याचे फायदे पण आहेत. नॅचरल आहे, युनिक प्रोडक्ट आहे. यासाठी होणार नाही. व्हिटॅमिन C आहे, हिमोग्लोबिन वाढवते. कितीही तुम्हाला यासाठी झाली असेल, 1 ग्लास तुम्ही सरबत प्या आणि निवांत व्हा. झाव लागली असेल, पित्ताशय झाले असतील, 1 ग्लास तुम्ही सरबताचं सेवन करा आणि मस्त व्हा. थँक्यू. आपलं काय नंबर? 57 नंबर. हो, 57 नंबर. आणि यांच्याकडून आम्ही हे घेतलेलं आहे हो, पावडर. ही 150 ग्रॅम पावडरचे 180 रुपये आहेत. आणि ही जर तुम्ही ही किती आहे? 250 ग्राम. ओके, 250 ग्राम पावडरचे 300 रुपये आहेत. आणि ह्याचं असं ज्यूस बनतं. हे पावडर अशी असते आणि ह्याचं असं ज्यूस बनतं. हे काढू. हा. हा, हे बघा, हे असं ज्यूस बनतं. त्याच्यामध्ये साखर तुम्ही टाकू शकता किंवा गुळामध्ये बनवू शकता. तर मी आता हे एक पॅकेट घेतलेलं आहे. थँक्यू. वेलकम. नेक्स्ट लेन 2 मधला हा फ्लावर शॉप वॉज सो नाईस टू सी. एव्हरी आर्टिकल इज युनिकली मेड.
गोदावरी महिला बचत गट तळेगाव ठाकूर तालुका तिवसा जिल्हा अमरावती. हा. आमच्याकडे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे 15 प्रकारचे लोणचे आहेत. कुठल्याही प्रकारचा रासायनिक द्रव्य प्रिझर्वेटिव्ह आम्ही वापरलेलं नाहीये. अगदी घरगुती पद्धतीने बनवलेले हे सगळे वेगवेगळे लोणचे आहेत. मी तुम्हाला सांगते ते लोणचे कोणते. हे कवट लोणचे आहे. हे कवटाचं फळ आहे आणि ह्याचं हे लोणचं आहे. हे कवठाचं आहे. हा. हे आवळा आहे. हे कारल्याचं केलं आहे डायबिटीस वाल्यांसाठी स्पेशल. याच्यामध्ये कारल्याचे कुठलेही गुड किंवा साखर वापरलेली नाहीये. प्रिझर्वेटिव्ह अजिबात वापरलेला नाहीये. हे मिरचीचं लोणचं मिरचीचं आहे. लोणचं आहे. त्याच्यानंतर पाटी? हा गोड आंबा आहे. मुरंबा. गोड आंबा म्हणतो ना, हा. हा मोरंबा म्हणतो आपण ते. त्याच्यानंतर ही लिंबूचं लोणचं आहे. हा. लिंबू. आणि ही कैरी आहे. कैरीचं आहे हे. तू चालू कर. ओल्या हळदीचं आहे. ओली हळद म्हणजे आपली सुरुवातीला निघते ना अद्रक सारखी राहते ती. त्याचं हे ओल्या हळदीचं लोणचं आहे. त्याच्यानंतर हे लसूणचं लोणचं आहे की ज्याला आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हा. हे लसूणचं लोणचं आहे. ही जवळ चटणी आहे. त्याच्यानंतर ही कॅन्डी आहे. हे लिंबू क्रश. लिंबू क्रश लिंबू क्रश आणि लिंबू लोणचं वेगवेगळं आहे ना. हे क्रश मध्ये येते आणि ते फोडीमध्ये येते. हा. त्याच्यानंतर वेगवेगळे आमच्याकडे फ्रूट जाम आहे. मिक्स फ्रूट जाम. आणि हे संत्रा सरबत. की पूर्ण संत्र्याच्या रसाने बनवलेलं पूर्ण संत्र्याचा वापर केलाय त्याच्यामध्ये. कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह नाहीये. फक्त पाणी टाकून आपण बनवू शकतो. आणि हे आवळा ज्यूस आहे. याच्यामध्ये अद्रक, आवळा आणि लिंबू असं हे तिन्ही मिश्रण केलेलं आहे. याच्यामध्ये कुठलं प्रिझर्वेटिव्ह नाहीये. हे तुम्हाला वर्षभर फ्रीज मध्ये आरामात राहते. एका ग्लासला हे एकच झाकण टाकावं लागते. साखर किंवा गुळ टाकायची गरज नाही. हे आम्ही घेतलेलं आहे कवटचं लोणचं आणि हा नंबर आहे 75. हे कवटचं फ्रूट आहे आणि हे कवटचं लोणचं आहे. आणि हे मी विकत घेतलेलं आणि आहे. हे मी विकत घेतलेलं आहे. थँक्यू. ऑन द वे तुम्हाला साड्यांचे शॉप्स आहेत, त्याच्यानंतर तिथे ज्वेलरीचे शॉप्स आहेत, ड्रेस मटेरियलसुद्धा आहेत, बॅग्स आहेत आणि अजून सांगायचं झालं तर वुडन आर्टिकलसुद्धा आहेत. चंद्रकला खंडेराव गांगुर्डे. हा. राहणार ओव्हरखेडा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक. 2009 पासून या प्रोडक्टला सुरुवात केलेली. हा. मागणी पण खूप छान असते आमच्याकडे. गोळे सगळं सेंद्रिय पद्धतीने हे काय ह्याच्याबद्दल हे सांगा. ना हे गव्हाची शेवई आहे. हा, आणि ह्याच्यामध्ये हे पण आहे हा, शेवया. हे पण आहे. हा. याच्यामध्ये काय केलेलं आहे जसं आता आंब्याचा सीझन असतो. आंबा आपल्याला कधी फक्त आंब्याच्या सीझनवरच खायला मिळतो. पण बरोबर. आपण कधी पण खाऊ शकतो. तर याला आंब्याचा फ्लेवर टाकलेला आहे. अच्छा. हा. आणि बाकी थोड्याशा बद्दल पण माहिती सांगा की काय काय आणि आहे याच्यामध्ये तुमचं. पायनॅपलचं आहे. हा. हे वडे, सांडगे. हे सांडगे, सांडगे. हे मिक्स डाळीचे सांडगे आपण बनवतो. हा. नंतर ही कुरडई आहे. कुरडई गव्हाची. हा. मी 3 दिवस आहे ना आपण गहू भिजत टाकतो. हा. नंतर मग ते दळून घेतल्या जातात. हा. आणि ते दळल्यानंतर त्याचा चिक काढून आणि मग चुलीवरती घाट घेऊन आम्ही ही कुरडई तयार करतो. खूप छान आहे कुरडई. हे ते तूप आहे. हे तूप आहे. तूप आहे ना. हा. हे चुलीवरती कडवलेलं तूप आहे. हा. ते पण ना दही लावतो अगोदर हा. मडक्यामध्ये. हा. मग नंतर ते घुसळून त्याच्यापासून लोणी तयार तयार करून मग करतो. तूप मग ते होतं. लोणी कडवलेलं असतं चुलीवरती. नाही हे काय. हे ना काकवी आहे. हा गुळ तयार होतो ना. हा. गुळाच्या अगोदरचं हा. जे लिक्विड असतं ते लिक्विड आहे. अच्छा. मुलांना ह्याचं काही द्यायला ज्यूस बनवतात. ज्यूस. हे नागली पापड आहे, तांदूळ पापड आहे. हे सर्व पापड पण छान आहे. आणि धान्य पण आहे. थांब प्रियेश डोकं काढ बाजूला. धान्य पण आहे आपल्याकडे. आणि इथे आपल्या वाशीला स्टॉलचा response नंबर पण काय चांगला आहे. थांबा बघू दे. 152 नंबर. ठीक आहे. आणि आम्ही काय घेतलंय. कुरडई आम्ही घेतलंय कुरडई. आता घरी गेल्यावर ह्याला तळून तुम्हाला दाखवणार की कशी होते है ना. लेन 3मध्ये तुम्हाला कार्पेट, पायपुसण्या, वोवन हँडबॅग, नॉर्मल हँडबॅग्स, त्याच्यानंतर कॉटनचे कपडे किंवा आर्टिकल्स आणि ज्वेलरी ह्या गोष्टी मिळणार. मला कोणावरती टीका करायची नाही आहे, पण माझं पर्सनल प्रांजळ ओपिनियन हे आहे की ज्वेलरी आणि कपड्याचे प्राइजेस 100-200 रुपयांनी अप आहेत. तर तुम्ही त्या हिशोबाने क्वालिटी आणि प्राईस चेक करूनच परचेस करा. दिस इज वन ऑफ द शॉप दॅट आय रिअली लाईक्ड. एकदम युनिक असे छोट्या छोट्या मण्यांचे बनवलेल्या गोष्टी हे बघून मला माझ्या स्कूल डेजची आठवण आली. माझ्या शाळेमध्ये 7वी 8वी इयत्तेमध्ये कार्यशाळा नावाचा सब्जेक्ट होता. त्याच्यामध्ये आम्ही ह्या गोष्टी बनवायचो. अजून एक युनिक शॉप म्हणजे हे जिथे धनुष्यबाण विकले जातात. दिस इज फर्स्ट टाईम आय हॅव सीन ॲक्च्युअल रिअल वर्किंग धनुष्यबाण. आणि त्यांनी एक गेमसुद्धा ठेवला होता. 70 रुपीजमध्ये तुम्ही 6 वेळा तुमच्या टार्गेटला बो आणि ॲरोनी हिट करू शकता. म्हणजे युनिक कॉन्सेप्ट. आय रिअली लाईक्ड इट, अप्रिशिएटेड द इनोव्हेशन अँड द आयडिया.
प्रदर्शनच्याच बाजूला एक इनॉग्रेशनचं डोअर आहे, हॉल जिथे परफॉर्मन्स चालू आहेत आणि त्याच्याच पुढे हा फूड कोर्ट आहे, जिथे नाही म्हटलं तरी अराऊंड 120 व्हेज नॉनव्हेज प्रत्येक प्रदेशामधली खासियत असलेले फूड स्टॉल लावलेले आहेत. तो ॲज युजल वी वर हंग्री. 3-3.5 तास आम्ही ऑलरेडी इकडे स्पेंड केलेले आहेत. सो वी वेंट टू द लास्ट स्टॉल. जर तुम्ही इकडे व्हिजिट केलं आणि खास जर तुम्ही नॉनव्हेजसाठी जात असाल तर ह्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. काकी समोरच पीठ मळत होत्या आणि आम्हाला दिसतंय की जेवण कसं बनतंय. तर हे आहे स्टॉल नंबर 61 आणि हे काकी आलेत पालघरवरून. आणि आज काय काय काकी सांगा. आमच्याकडे आज प्रॉन्स आहेत, सुरमई आहे, थाळी पॉपलेट थाळी आहे, बागडा थाळी आहे, गावरान चिकन आहे, हां. साधं चिकन आहे, ठीक आहे. मोदक आहेत. चला, आणि आम्ही काय घेतलं आज? आम्ही हीच थाली घेतलेली आहे, कोलंबी थाली, प्रियांशची फेवरेट. फूड कोर्टमध्ये जाण्यासाठी एक क्विक टिप, जिथे गर्दी आहे तिथे ऑर्डर करू नका आणि सगळे स्टॉल फिरून झाल्यानंतरच तुमच्या फूड आयटमची ऑर्डर द्या. दॅट विल रिअली हेल्प यू टू चूज अ बेस्ट. सो रात्रीचं जेवण करून दोन्ही प्रदर्शन हॉलला व्हिजिट करून अराऊंड 10:30 वाजता आम्ही तिकडून निघालो. सो जे कोणी आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचे मनापासून आभार. आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. तुमचा या प्रदर्शनचा एक्सपिरियन्स नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. घरी पोचायला बऱ्यापैकी रात्र झाली, त्यामुळे कुरडई आणि ज्यूस या दोन्ही गोष्टींचा फीडबॅक मी तुम्हाला उद्या देते. ओके. सो कालच्या एक्झिबिशन मधून आपण हे घेतलंय. एक तर आहे आंबाडी सरबत पावडर, त्याच्यानंतर गव्हाच्या कुरडया, त्याच्यानंतर हे कवटाचं लोणचं, कवट लोणचं. कवट म्हणजे वूड ॲपल पिकल. त्याच्यानंतर हे एक सिरम आहे, गुळ बनवण्याच्या आधीची स्टेट आहे, मला पण माहित नाही. हे अनुप म्हटलं की घेऊया म्हणून घेतलं. आणि नंतर घेतली भाकरवडी. तो आता सगळ्यात पहिले आपण हे ज्यूस बनवूया, बघूया कसं लागतंय. आणि कुरडई फ्राय करूया. मी तेल ऑलरेडी तापत ठेवलेलं आहे. चल प्रियांश, लेट्स गो. तेल तापतंय तोपर्यंत आपण एक ज्यूस बनवूया. आणि त्याच्या माझ्या मम्माने गुळचं दाखवलंय ना, ते ऍक्च्युली असं वाटतंय ते मध्ये प्लस गुळ आहे. मध आणि गुळ आहे. तू असं काल combine. बनवलंस? हा. ओके, ठीक आहे. चल, पहिले घेऊया आपण हे कप, एक माझ्यासाठी आणि एक प्रियांशसाठी. ज्यामध्ये टाकूया पाणी. कालच्या एक्झिबिशनमध्ये नथीचं कलेक्शन, मोत्याच्या दागिन्यांचं कलेक्शनसुद्धा सुंदर होतं. त्याच्यानंतर चामड्याचे आर्टिकल्स म्हणजे चप्पलचे बरेचसे व्हेरिएशन्स होते, हँडबॅग्स होत्या, वुवन हँडबॅग्स होते. रो 3मध्ये नागालँडवरून आलेले काही स्टॉल्स होते, त्यांच्याकडे क्रोशिया वर्क्स एकदम युनिक होतं. त्यामध्ये सांगायचं झालं तर किचन आणि टेबलवरती ठेवायचे आर्टिकल्स हे फार छान होते. हे घे प्रियांश. कडधान्य आणि धान्य यांच्याबरोबरच मसालेसुद्धा ऑलमोस्ट मेजॉरिटी स्टॉलवरती होते. प्रत्येक प्रदेशाचे वेगवेगळे मसाले तुम्हाला तिथे बघायला भेटतील. गुळात बनवायला पाहिजे. सो ज्यूसबद्दलचं ओपिनियन असं आहे की ते गुळात बनवायला पाहिजे. तर तुम्ही जर घेतलात तर नक्की गुळात ट्राय करा, कारण साखरमध्ये बनवलेलं आम्हाला आवडलं नाही आहे. सो तेल तापलेलं आहे. नेक्स्ट आपण कुरडई ट्राय करतो आहे. असं म्हणतात की पापडची क्वालिटी ही अशी ओळखायची असते की ज्या साईजचा पापड आहे त्याच्या डबल साईज तो तळल्यानंतर झाला पाहिजे किंवा भाजल्यानंतर झाला पाहिजे. तर आय थिंक कुरडई चांगली आहे आणि कुरकुरीत असं छानपैकी त्याचं क्रिस्प दिसतं आहे. मोठं झालं अजून. हे ना, हे बघ, हे प्लेन आहे आणि हे मोठं झालेलं आहे. नाव इट्स टाईम टू ट्राय द सेकंड कुरडई. आणि हॉल 2मध्ये सेंद्रिय खतापासून बनवलेले सगळे धान्य आहेत ते सुद्धा तुम्ही बघा. त्याच्यानंतर कोकम आगळ आणि वेगवेगळे फ्रूट्स म्हणजे द्राक्ष, नाशिकची द्राक्ष आहेत, त्याच्यानंतर कोकम आहेत, पेरू आहे, चिकू आहे. तर ते फ्रूट्स, रिअल फ्रूट्ससुद्धा तुम्ही घेऊ शकता. प्रियांशला कुरडई काय खास आवडली नाही, पण ही क्रिस्पी झालेली कुरडई तुम्ही कुठल्याही राईस आयटम बरोबर खाऊ शकता. आम्ही जनरली सगळे पापड घरीच बनवतो, ह्यावेळी मी फक्त ही गव्हाची कुरडई बाहेरून घेतली. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड सी यू सून.